साथियों, सभी को दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर यूट्यूब चैनल के माध्यम से सबको मेरा नमो बुद्धाय, जय भीम। मैं आज मराठी में वीडियो बनाने जा रहा हूँ। बुद्ध ने जो 5 सील दिए थे, सील देने का क्या कारण था, इसके पीछे हम जाएंगे। साथियों, मैं यह जो बता रहा हूँ, यह बाबा साहब ने लिखा वाला क्रांति और प्रतिक्रांति इस किताब से लिया है। प्राचीन शासन प्रणाली आर्याची शासन प्रणाली। बौद्ध धर्म ही एक क्रांती होती। फ्रान्सच्या क्रांती एवढीच ती महान होती। जरी ही धार्मिक क्रांती असली तरी ती धार्मिक क्रांतीपेक्षा मोठी होती। ही क्रांती पुढे सामाजिक व राजनीतिक क्रांतीत परिवर्तित झाली। या महान सामाजिक क्रांतीचे चरित्र समजण्याचा पूर्वी तत्कालीन समाजाची अवस्था कशी होती हे समजणे आवश्यक आहे। फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास भारताच्या प्राचीन सामाजिक अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे। बुद्धाच्या शिकवणीतून झालेल्या महान सामाजिक क्रांतीला जाण्यापूर्वी हे आवश्यक आहे की तत्कालीन आर्य समाजाची विकृत परिस्थिती कशी होती। बुद्धपूर्व काळाचा आर्य समाज सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निकृष्टतेच्या अगदी खालच्या थराला पोहोचलेला होता। आर्यात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या काही वाईट सामाजिक चालीरीती प्रचलित होत्या। त्या काळच्या आर्य समाजात मद्यपान व जुगार खेळण्याचे सर्रास प्रचलन होते। प्रत्येक राज्याकडे जुगार खेळणारा विशेषज्ञ नोकरीला असायचा। हा जुगार खेळण्यासाठी राजाच्या महालाशेजारीच एक मंडप बनविले असे। सम्राट विराटकडे कंक नावाचा जुगार विशेषज्ञ होता। हे राजे लोक जुगार केवळ मनोरंजनाकरिता खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावित असत। या डावात राज्य, आश्रित, नातेवाईक, गुलाम इत्यादी लावले जात असत। राजा नल हा पुष्कर सोबत खेळताना जुगारात सर्व काही गमावून बसला। केवळ पत्नी सोडून नल राजाने जुगारात सर्व काही गमावले। यामुळे नल राजाला जंगलात जाऊन अक्षरशः भिकाऱ्याचे जीवन जगणे भाग पडले। नल राजाही पुढे जाणारे काही राजे आपणास पाहावयास मिळतात। महाभारतावरून आपणास कळते की पांडवाचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर हा जुगारात राजपट लहान भावासह पत्नी देखील गमावून बसला। जुगार खेळणे प्रतिष्ठेचे समजले जायचे आणि जुगाराचे आमंत्रण मिळेल सन्मान व प्रतिष्ठेकरिता आव्हान समजले जात असे। जुगार खेळण्याअगोदर जुगाराच्या दुष्परिणामाबद्दल युधिष्ठिर याला चेतावणी देण्यात आली, परंतु जुगार खेळणे ही आपल्याकरता प्रतिष्ठेची बाब आहे असे युधिष्ठिराने सांगितले। जुगाराचे व्यसन केवळ राजे व श्रीमंतांनाच नव्हते, तर सामान्य लोकही मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असत। ऋग्वेदात जुगार खेळून कंगाल झालेल्याची अनेक वर्णने पाहावयास मिळतात। कौटिल्याच्या काळात जुगार खेळणे इतकी साधारण गोष्ट होऊन बसली होती की जुगार खेळण्याकरिता परवाना पत्रसुद्धा प्राप्त होत असे व यातून राजाला मोठे उत्पन्न प्राप्त होत असे। दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्यांना जडलेले होते।
आर्य समाजात दोन प्रकारचे मद्य पिण्यात येत असे. एक सोम व दुसरी सुरा. सोम यज्ञात पीत असत. प्रारंभी ब्राह्मण व क्षत्रियाच्या व्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रांना सोम पिण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. सोम बनवण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती, जी केवळ ब्राह्मणांनाच माहीत होती. सुरापानाची अनुमती मात्र सर्वांनाच होती. ब्राह्मण देखील सुरापान करीत असत. असुराचे पुरोहित शुक्राचार्याने इतके मद्यपान केले की नशेतच त्यांचे कंसाला संजीवनी मंत्र सांगून टाकला. या मंत्रांनी शुक्राचार्य देवाद्वारे युद्धात मारल्या गेलेल्या मृत असुरांना जिवंत करीत असे. कच हा देवाचा पुरोहित बृहस्पतीचा पुत्र होता. महाभारतात वर्णन केले आहे की एका प्रसंगी कृष्ण आणि अर्जुनाने अत्याधिक दारूचे सेवन केले. यावरून हे दिसून येते की आर्य समाजातील उच्च वर्ग व न केवळ मद्य पित असे तर अत्याधिक मदाच्या आहारीसुद्धा गेलेला होता. यापेक्षा शरमेची गोष्ट म्हणजे आर्य स्त्रियाही मद्याच्या आहारी गेलेल्या होत्या. आजच्या काळात सारखे त्या काळात यौन संबंधात व विवाहाबद्ध नियम नव्हते. पिता आपल्या मुलीशी लग्न करू शकत असे. भाऊ आपल्या बहिणीशी सहवास करू शकत असे. ब्रह्माचा पुत्र दक्ष याने आपल्या बहिणीशी विवाह केला. यम याने यमीसोबत सहवास केला. यम व यमी हे भाऊ बहीण होते. वशिष्ठ याने आपल्या मुलीशी शत्रुपासोबत विवाह केला. सोम याने स्वतःच्या मुलीशी मरीषासोबत विवाह केला. आर्य लोक सर्रास मुक्तपणे यौनाचार करीत असत. ऋषी लोक व्यामदेवा व्रत नावाचा अनुष्ठान करीत. त्यावेळी जर एखाद्या स्त्रीला ऋषीसोबत सहवास करायची इच्छा झाली तर मुक्तपणे ती सहवास करू शकत असे. ऋषी पराशर व ऋषी दीर्घतम यांनी या प्रकारे मुक्तपणे स्त्रियासोबत सहवास केला होता. घराच्या बाहेर शारीरिक संबंध ठेवण्यात कुठलेही बंधन नव्हते. अशा प्रकारचा संबंध अयोनी या शब्दातून व्यक्त होतो. अयोनी म्हणजे घराबाहेर. सीता व द्रौपदी याचा जन्म घराबाहेरच्या शारीरिक संबंधातूनच झाला होता. घराबाहेर यौनाचार गोष्ट सामान्यपणे प्रचलित होती. आर्यात पत्नी आणि मुलींना काही काळाकरिता भाड्याने देण्याची प्रथासुद्धा अस्तित्वात होती. राजा ययती यांनी आपली मुलगी माधवी हिला गुरु गालव यांना भेट म्हणून दिली. पुरुषाकडे पत्नीला संतोत्पत्तीकरिता काही काळ ठेवण्याची प्रथाही आर्यात प्रचलित होती. वंशवृद्धीकरिता असे करणे आवश्यक समजले जात होते. आर्यात देव नावाचा विशेष लोकांचा एक वर्ग होता, जो पराक्रम व पद प्रतिष्ठेने मोठा मानला जात असे. उत्तम संतानोत्पत्तीकरिता आर्य लोक अशा देवाकडे आपल्या स्त्रियांना ठेवीत असत. या प्रथेचे प्रचलन इतके सर्रास झाले की देव लोक कुठल्याही आर्य स्त्रीशी सहवास करण्याचा आपला आग्रह मानू लागले. कुठलीही स्त्री तेव्हापर्यंत विवाह करू शकत नसे जोपर्यंत ती देवाच्या पूर्ण स्वादांच्या अधिकारापासून मुक्त होत नसे. याला अवदान म्हणत लाज होम नावाचा धार्मिक विधी प्रत्येक हिंदू विवाहात केला जातो. याचे वर्णन अश्वलायन गृहसूत्रात केले आहे. देवाद्वारे आर्य स्त्रीला विवाहाकरिता मुक्त करण्यासाठी चिन्ह म्हणून लाज होम यज्ञ केला जातो. सप्तपदी नावाचा धार्मिक अनुष्ठान हिंदू समाजात केला जातो. सप्तपदी विधी केल्याशिवाय कुठल्याही विवाहाला हिंदू समाजात मान्यता मिळू शकत नाही. सप्तपदी याचा अर्थ वराचे वधूशी 7 पावलं चालत जाणे. जर एखादा देव एखाद्या स्त्रीशी यौन संबंधाबाबत असंतुष्ट असल्यास त्या स्त्रीला 7 पावलं चालण्याच्या अगोदर तो तिच्यावर पूर्वस्वादानाचा आपला हक्क सांगू शकत असे. 7 फेऱ्यानंतर मात्र देवाचा हा अधिकार संपत असे. हे 7 फेरे संपल्यानंतरच ती स्त्री विवाहबद्ध झाल्याचे मानण्यात येईल. आर्यात कोणतीही मुलगी विवाहपूर्व कुठल्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकत असे व संतानोत्पत्ती करू शकत असे. कन्या या शब्दाचा अर्थच
काम असा होतो. कुंती व मत्स्यगंध यांनी अशा प्रकारच्या विवाहसंबंध पुरुषाशी ठेवत होता. एवढेच नव्हे तर पुत्रोत्पत्ती देखील केली. मत्स्यगंध हिने भीष्माचा पिता शांतनूसोबत विवाह करण्यापूर्वी ऋषी पराशरासोबत संभोग केला होता. इतकेच नव्हे तर पशुशी सुद्धा यौन संबंध ठेवण्याची पद्धत देखील आर्यात प्रचलित होती. ऋषी किंदमद्वारा हरिणोसोबत संबंध ठेवल्याची गोष्ट सर्वांना माहीत आहे. सूर्याद्वारे एका घोड्याशी संबंध ठेवण्याचे दुसरे उदाहरण देखील उपलब्ध आहे. यात सर्वात विभत्स असा कुठला प्रकार असेल तर तो म्हणजे अश्वमेध यज्ञात घोड्याशी स्त्रियांना मैथून करणे होय. तर मित्रो, आपण या संदर्भात ज्यावेळी बुद्धकालीन यामध्ये जी आर्याची जे प्राचीन स्थिती होती, आर्याची काय आर्य कोणत्या पद्धतीने जे यज्ञ वगैरे करायचे, काय त्याची प्रचलिती रणनीती होती, प्रथा काय होती, या संदर्भात आजचा हा व्हिडिओ होता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे भगवान बुद्धांनी 5 आपल्याला शील दिले, हे शील देण्याचं काय महत्त्व होतं, याच्या पाठीमागं कारण काय होतं, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जरूर बघूया. तोपर्यंत मी इथेच विराम देतो आणि हा व्हिडिओ आपण ऐकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं आणि ऐकून घ्यावं. ह्या जो मी जे आज जे काही या अनुषंगाने जे काही मी ज्या ग्रंथातून घेतला आहे, तो ग्रंथ म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती, जे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. पेज नंबर 6 आणि 7 वर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.